नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। बालपण देगा देवा म्हणत आमदार नाना पटोले भाऊ श्री गुरुदेव सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिराचा उत्साह समारोप। बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा या संत वंचनांची आठवण करून देणारा भावस्पर्शी क्षण लाखांदूर येथे अनुभवायला मिळाला। 11 दिवस चाललेल्या श्री गुरुदेव सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात बाल प्रशिक्षणार्थींनी सादर केलेल्या शिस्तबद्ध प्रात्यक्षिकांनी संस्कार मूल्यांनी आणि आत्मविश्वासपूर्ण कलागुणांनी उपस्थितांची मने जिंकली। विद्यार्थ्यांचे सादरीकरण पाहून आमदार नाना पटोले हेही भावूक झाले। आपणही लहान असतो तर अशा शिबिरातून राष्ट्रसंतांच्या विचारांचे धडे घेता आले असते, अशी भावना व्यक्त करत त्यांच्या तोंडून सहजच बालपण देगा देवा हे हृदयस्पर्शी उद्गार बाहेर पडले। समारोपीय कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की आजच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञान प्रधान युगात मुलांमध्ये संस्कार, शिस्त, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक जाणीव रुजविणारे अशी शिबिर ही काळाची गरज आहे। बालपणी रुजलेले संस्कार पुढे आदर्श नागरिक घडवतात। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारधारेतून सुरू असलेले हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे। श्री गुरुदेव सेवा मंडळ, श्री गुरुदेव महिला सेवा मंडळ तथा श्री गुरुदेव राष्ट्रधर्म प्रचार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निवासी शिबिरात विद्यार्थ्यांना भजन, संगीत, योगा, व्यायाम, लाठीकाठी, लेझिम, कराटे, मलखांब, बौद्धिक शस्त्रे, कथाकथन आणि सुंदर जीवनाची ओळख अशा विविध उपक्रमांचे प्रशिक्षण देण्यात आले। समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी योगासने, दीपासन, लेझिम, मलखांब, कराटे आणि शारीरिक कवायतींची प्रभावी प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळवली। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वास, अंगी बोललेली शिस्त आणि संस्कारांचे दर्शन पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले। विद्याचार्य लक्ष्मणदासजी काळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिबिर प्रमुख सुनील महाराज लांजोडकर यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या शिबिरात विविध प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी परिश्रम घेतले। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या राष्ट्रधर्म, ग्रामविकास आणि मानवतेच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या शिबिरातून घडल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले। कार्यक्रमाला तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पालकवर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज हे सगळे कार्य पाहिल्यानंतर या ठिकाणी मला वाटलं की मी पण असंच लहान राहिलो असतो आणि असंच रमेश भैया आणि त्यांची सगळी टीम गोरे गुरुजीपासून कुठे गुरुजीपासून सगळ्यांनी असं संमेलन घेतलं असेल, मला माझ्या आईवडिलांनी इथं सोडलं असतं तर मी पण या पद्धतीच्या मलखांब आणि या सगळ्या व्यवस्थेत गेलो असतो आणि राष्ट्रसंतांचा विचार अजून पुन्हा दृढ माझ्या मनात झाला असता, अशी आठवण मला पुन्हा आली। लहानपण देगा देवा पुढच्या जन्मात म्हणजे काय महाराज। पण मी तुम्हाला सांगतो की मला हेवा, खरंच सांगतो गुरुजी, मला स्वतःला हेवा वाटला की ही संधी मला मिळाली असती तर मला अजून चांगलं घडता आलं असतं। पण मी तुम्हाला सांगतो, शुभेच्छा देत असताना मगाशी काही मुलं आणि मुली प्रतिज्ञा घेत होते की मी या राष्ट्रसंतांच्या विचाराने प्रेरित होऊन मी काम करतो। एकाने सांगितलं की मी पण नशा करणार नाही आणि दुसऱ्याला करू देणार नाही। हे जे बालपण असते हे खऱ्या अर्थानं आपल्याला घडवतं। खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी राष्ट्रसंतांचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर त्यांना अडकोजी महाराज मिळाले नसते तर राष्ट्रसंत घडले नसते।